नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित, त्यात पाठ 21वा कोन व त्याचे प्रकार। त्यात काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन याची माहिती पुस्तकाच्या सुरुवातीला म्हणजे पाठाच्या सुरुवातीला तुम्हाला दिलेली आहे, ती व्यवस्थित समजून घ्या। पण तरीही तुमची रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला सांगून देतो, काटकोन कोणाला म्हणणार विद्यार्थी मित्रांनो? जो कोन 90 अंशाचा असतो त्याला काटकोन म्हणतात। 0 अंशापेक्षा मोठा आणि 90 अंशापेक्षा लहान असलेल्या कोनाला लघुकोन असे म्हणतात। त्यानंतर 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा लहान असलेल्या कोनाला विशाल कोन असे म्हणतात। त्याच्यातला पहिला प्रश्न बघूया। पुढील पैकी कोणती आकृती लघुकोनाची आहे? आपल्याला लघुकोन विचारलाय। मग यात विद्यार्थी मित्रांनो लघुकोन काय असतो? 90 अंशापेक्षा लहान आणि 0 अंशापेक्षा मोठा। मग या ठिकाणी काय दिसतोय? राईट अँगल दिसतोय, म्हणजे काय झाला? तो काटकोन झाला, म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही। हा 90 अंशापेक्षा मोठा दिसतोय, म्हणून हा झाला विशाल कोन, म्हणून पर्याय क्रमांक 2 येणार नाही। हा 90 अंशापेक्षा लहान म्हणजे हा झाला लघुकोन, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे। प्रश्न दुसरा, पुढील पैकी कोणता कोन निश्चितपणे लघुकोन नाही? लघुकोन नाही म्हणजे आपल्याला तो काय असला पाहिजे? काटकोनापेक्षा मोठा किंवा काटकोन, एक तर विशाल कोन। मग ह्या ठिकाणी अ ब क, आता हा कोन असं जर चिन्ह दिलं असेल तर त्याला कोन असे वाचतात। मग ह्या ठिकाणी पाहूया कोन काय दिलेला आहे? अ ब आणि क, अ ब क। मग या ठिकाणी याला अ ब आणि हा क असं लक्षात ठेवायचं। हा किती अंशाचा दिलेला आहे? 99 अंशाचा। किती अंशाचा? 99। मग 90 पेक्षा मोठा आहे म्हणजे तो झाला विशाल कोन। मग या ठिकाणी आपल्याला ते सांगितलं लघुकोन नाही, हा लघुकोन नाहीये। हा दिलेला 89चा म्हणजे 90 अंशापेक्षा लहान म्हणजे लघुकोन झाला। हा दिलेला 79 अंशाचा म्हणजे 90 अंशापेक्षा लहान म्हणजे लघुकोन आहे। आणि हा दिलेला 69 80चा म्हणजे 90 अंशापेक्षा लहान आहे, 90 अंशापेक्षा लहान म्हणजे तो झाला लघुकोन। मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर। खूप सोपा प्रश्न होता। पुढचा प्रश्न आहे तिसरा। 5 वाजता घड्याळाच्या 2 काठ्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो? आता 5 वाजता सांगितलं विद्यार्थी मित्रांनो। मग ह्या ठिकाणी आपण घड्याळ घेऊया। मग ह्या ठिकाणी 5 वाजता सांगितलेला आहे, हे वाजले 5। आता 5 वाजता इथं कोणता कोन तयार होतोय? बघा 4 आणि 5, 3 आणि 4 यांच्यामध्ये जो अंतर जे गॅप दिलंय ते असतं 30 अंशाचं। एवढं लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो। याचा जो गॅप आहे तो 30 अंशाचा गॅप असतो, ज्याला आपण 5 मिनिटं म्हणतो। त्या 5 मिनिटांमध्ये 30 अंशाचा, 12 आणि 1 याच्यात 30, 1 आणि 2 याच्यात 30 आणि 2 आणि 3 असा 30 अंशाचा कोन यांचा असतो। मग या ठिकाणी 1 2 3 4 5 म्हणजे काय झाले? 3 पेक्षा जास्त। मग 3 काय सर तुम्ही काय सांगताय ते कळत नाही। बघा इथं 3 3 6 3 9 म्हणजे किती झाले? 90 अंश। मग 90 अंशापेक्षा तो कोन दिसतोय काय? मोठा। मग मोठा असेल तर तो कोणता कोन तयार होईल? विशाल कोन। मग या ठिकाणी विशाल कोन कुठे दिसतोय? पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी, म्हणून याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न पाहूया चौथा। हातचा पंजा ताणला असता अंगठा सोडून इतर लगतच्या 2 बोटांमधील कोन कोणत्या प्रकारचा असतो? आता हा अंगठा आहे, हा अंगठा सोडला आणि असे ताणले तर यांचा जो कोन तयार होतोय तो कोणत्या प्रकारचा कोन तयार होतो विद्यार्थी मित्रांनो? तो 90 डिग्री पेक्षा लहान आहे। कोणतेही बोट घ्या, 90 डिग्री पेक्षा लहान म्हणजे 90 अंशापेक्षा लहान आहे,
म्हणून तो लघुकोन तयार होतोय. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 कोणता कोण तयार होईल? लघुकोन. पुढचा प्रश्न 5वा. सोबतच्या आकृतीतील कोणांची संख्या किती? मग या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, कोणांची संख्या मोजायची असेल तर या ठिकाणी फक्त काय करायचं, याला अंक लिहायचे. 1 2 3 4. प्रत्येक खात्यामध्ये म्हणजे प्रत्येक कोणामध्ये मी अंक लिहिलेले. अंक लिहिल्यानंतर यांची काय करायची? बेरीज. 4 + 3 + 2 + 1. 4 + 3 + 2 + 1 यांची जर बेरीज केली तर होते 10. किती होते? 10. मग एकूण किती कोण तयार होतील? तर 10. पर्याय क्रमांक 4. ह्या पद्धतीने तुम्ही सोडवायचं. याच्या सारखे आणखी तसेच कोण आले तर तुम्हाला ते सोडवता यायला हवेत. आता तुम्हाला HW देतोय मी, इकडे लक्ष द्या. या ठिकाणी किती कोण आहेत ते सांगा, किंवा हा त्रिकोण एक आहे दिलेला, याच्यात हे किती कोण तयार होत आहेत तेही मला कॉमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असणार विद्यार्थी मित्रांनो तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणारे व्हिडिओ पण तितकेच महत्वाचे आहे, तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवर मिळतील. पुढचा प्रश्न पाहूया. 6वा. पुढील पैकी कोणत्या घड्याळीच्या 2 काट्यांमध्ये विशाल कोन झालेला नाही? विशाल कोन झालेला नाही सांगितलेला आहे. मग या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो आहे मी तुम्हाला कितीचा सांगितला होता, त्यांच्यामध्ये 5 मिनिटाचा गॅप म्हणजे किती अंशाचा असतो तो? 30 अंशाचा. मग इथं 30 अंश. इथं काय 1 2 3 4 5 म्हणजे हा किती झाला? इथून 1 2 3 90. 90 मध्ये मिळवले 30 आणि आणखी 30, तर हे जास्त, हा विशाल कोन होतोय. काय होतोय? विशाल कोन. 1 2 3 3 पेक्षा जास्त, चौथा म्हणजे 90 पेक्षा जास्त येतोय म्हणून विशाल कोन. या ठिकाणी 1 2 3 4 5 पुन्हा 5 5 5 मिनिटाचा गॅप म्हणजे 30 अंशाचा. तुम्हाला अगोदर पुन्हा तेच सांगतोय. मग या ठिकाणी किती मिनिटाचा झाला? 30 मिनिटाचा. म्हणजे काय झाला? 90 अंशापेक्षा मोठा होतोय. मग मोठा होतोय म्हणजे तो काय झाला? विशाल. विशाल कोन झालेला नाही विचारलं, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर, कारण याच्यात विशाल कोन झालेला नाही. पुढचा प्रश्न आहे 7वा. कोणाच्या दोन्ही भुजांची लांबी वाढवल्यास कोणाच्या मापात काय फरक पडतो? आता कोणाच्या भुजांची लांबी, आता हा कोन घेऊया विद्यार्थी मित्रांनो, हा घ्या किंवा असा घ्या, कोणताही कोन घ्यायला आता काही अडचण नाही. मग ह्या ठिकाणी भुजा म्हणजे काय? त्यांचा बाजू. जसं आपल्या भुजा हात असतात तसे त्या बाजू. मग ह्या ठिकाणी जो कोन तयार होतोय, इथं जो कोन तयार होतोय, मग हा जो आहे ही रेषा जर अशी सरळ वाढवली तर याच्यात काही फरक पडणार आहे का? नाही पडत. इथं काय सांगितलं? कोणाचे माप वाढते, कोणाचे माप वाढेल का? याच्यात काही फरक पडत नाही, कारण ह्या रेषा वाढणार आहेत, मापात काही फरक पडत नाही. कोणाचे माप कमी होते का? नाही. कोणाचे माप पण कमी होत नाही. कोणाचे माप तेवढेच राहते, बरोबर. कोणाचे माप काय आहे? तेवढेच. हे कितीही लांब असे वाढवले तरी कोणाचे माप बदलत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 8वा. पुढील पैकी कोणत्या उदाहरणात काटकोन दिसणार नाही? आता काटकोन म्हणजे काय? 90 अंशाचा कोन दिसणार नाही. वहीवरील आडव्या ओळी व उभी लाल रेख यामधील कोन. आता बघा, ही वही असू द्या, समजून घ्या ही तुमची वही आहे. वहीवरती ह्या आडव्या ओळी आहेत आणि लाल उभी म्हणजे हे बघा अशी लाल उभी रेषा असते. मग याच्यामध्ये जो कोन होतोय विद्यार्थी मित्रांनो, तो कोणता होतोय? काटकोन होतोय 90 अंशाचा. आपल्याला काय सांगितलंय? नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार नाही. पुढचं पाहूया दुसरं. घसरगुंडीचे खालचे टोक व जमीन यामधील कोन. आता घसरगुंडी, या ठिकाणी हा पोल घेऊया, ही घसरगुंडी आणि ही जमीन. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस जमीन आणि घसरगुंडी याच्या ठिकाणी जो कोन तयार होतोय तो कोणता तयार होतोय?
90 अंशापेक्षा लहान म्हणजे कोणता झाला लघुकोन. या ठिकाणी काटकोन दिसणार नाही, हा काटकोन आहे का मग नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 9वा. कोणाचे नाव किती प्रकारे लिहिता येते? कोणाचे नाव विद्यार्थी मित्रांनो, हा कोण घ्या, याला मी ब आणि क असं नाव दिलं किंवा ABCD नाव दिलं तरी चालेल, XYZ नाव दिलं तरी चालेल, काही अडचण नाही. मग याचं नाव लिहिताना अ ब क एक प्रकारे असं झालं, क ब अ दुसऱ्या प्रकारे, किंवा कोण ब असंही नाव देतो म्हणजे 3 प्रकारे. तर कोणाचे किती प्रकारे नाव लिहिता येतं? तर फक्त 3 प्रकारे, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. आणखी दुसऱ्या प्रकारे लिहिता येत नाही. पुढचा आणि या स्वाध्यायाचा शेवटचा प्रश्न आहे, म्हणून लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा प्रश्न आहे 10वा. पुढील पैकी कोणता कोण विशाल कोण असू शकेल? विशाल कोण असू शकेल? मग या ठिकाणी काय सांगितलंय पाहूया. माप 90 अंशापेक्षा जास्त पण 180 अंशापेक्षा कमी. बरोबर, सांगितल्याप्रमाणे काय आहे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा लहान असेल तो काय असतो? विशाल कोन. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. 180 अंशाचा जो असतो तो असतो सरळ कोन, म्हणून तो येणार नाही. माप 0 अंशपेक्षा जास्त पण 90 पेक्षा लहान तो असतो लघुकोन आणि 90 अंशाचा असतो काटकोन. एवढं तुम्हाला कळलं असेल विद्यार्थी मित्रांनो. भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.